जिल्ह्यातील 2768 शाळांची घंटा येत्या सोमवारी वाजणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील 2768 शाळांची घंटा येत्या सोमवारी वाजणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे। या संदर्भात आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागानं संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत। जिल्ह्यातील शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार असून त्यांच्या हाती गणवेश आणि पाठ्यपुस्तकही सुपूर्द करण्यात येतील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली। इयत्ता पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे 22 लाख पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात येणार आहे। त्यापैकी 18 लाख पाठ्यपुस्तकं आतापर्यंत प्राप्त झाली आहेत। तसंच 1,80,527 विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात येणार असून त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे। शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं उत्साहपूर्ण स्वागत करण्याच्या सूचना सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून शाळांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। शिक्षण सभापती यांचे मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग याची पूर्ण इत्तमभूत तयारी करत आहे। आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत, भेटी झालेल्या आहेत, पाहणी झालेली आहे। त्याच्यामुळे सर्व पालकांनी शाळेच्या पहिल्या दिवसापासून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवावं। पहिल्या दिवसापासूनच आपण विद्यार्थ्याचं स्वागत करत असतानाच शैक्षणिक वर्ष सुरू करून अध्यापनाचं कामकाज पण पहिल्या दिवसापासून सुरू करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करता यावं, विद्यार्थ्यांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं केलं जावं, याच्यासाठी प्रशासन आणि सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करत आहे। सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्व संस्था यांनी पण याच्यासाठी सहकार्य करावं आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशोत्सव अतिशय उत्साही, आनंददायी आणि एक आश्वासक सुरुवात करणारा ठरावा, याच्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं, सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। त्याचबरोबर ह्या नवीन शैक्षणिक वर्षासाठीच्या सर्व संस्थांना, सर्व शाळांना, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीनं अतिशय लाभदायी ठरावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो।